तर आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण आपल्या बर्थ डेटप्रमाणे तुमचं प्रोफेशन काय आहे, तुमचं प्रोफेशनप्रमाणे तुमचा मोबाईल नंबर काय असायला पाहिजे, त्याप्रमाणे तुमची नेम न्युमरॉलॉजी काय असायला पाहिजे, तुमचा व्हेइकल नंबर काय असायला पाहिजे, हे सगळं बघतो. ज्याजवळ बर्थ डेटच नाही आहे हो. त्यांनी कॉमनली 5 नंबरला यूज करायला पाहिजे, कारण 5 नंबर हा जो आहे हं. हा सगळ्यांचा फ्रेंडली नंबर आहे. तर इन्स्टावर पण टाकताना नेम न्युमरॉलॉजी प्रमाणे तुमच्या बर्थ डेट प्रमाणेच तुम्ही हा आपला शुक्र पर्वत आहे. इथे तुम्ही लिहा किंवा इथे तुम्ही साधं साधं तूप लावा, घरातलं दही लावा. हा शुक्र पर्वत तुमचा एनहान्स होतो, स्ट्रॉंग होतो. आणि जेव्हा शुक्र स्ट्रॉंग होतो तर लाईफमध्ये लक्झरी येते. रेमेडीज ज्या असतात, माझ्या ज्या काही रेमेडीज असतात या जास्तीत जास्त मंत्रोपचार असतात. त्याच्यानंतर दान धर्म पुण्य, हे जे काम दान धर्म केल्याने जे पुण्य मिळतं त्याच्याने तुमचे ग्रह ठीक होतात. लास्टला जो नंबर असतो मोबाईलचा, म्हणजे 10th प्लेसचा सगळ्यात शेवटचा, तो तुम्हाला सांगतो की तुम्हाला कसे कॉल येणार आहे, तुम्ही कोणत्या फील्डमध्ये आहात, तुमचं काम काय आहे, तुम्हाला काय पाहिजे, याच्यावरनं तुम्ही तुमचा मोबाईल नंबर घ्यायला पाहिजे. आयडियल सिग्नेचर कशाला म्हणू शकतो, तर आयडियल सिग्नेचर म्हणजे तुम्ही तुमचं नाव लिहा, तुमचं सरनेम लिहा, त्याच्या खाली एक अंडरलाईन करायची आहे की सिग्नेचरमध्ये कट करायला पाहिजे. कट तर कधीच करायचं नाही, तुम्ही स्वतःलाच कट करतात, अशा लोकांची ऑपरेशन्स होतात. आपण बघतो की बरेच सेलिब्रिटीज आपलं नाव चेंज करतात, म्हणजे डबल ए वापरतात, डबल एच वापरतात किंवा असे रिपीटेड लेटर्स ते वापरत असतात. तर हे नेम न्युमरॉलॉजी नेमकं काम कसं करतं? आता लग्नाच्या वेळेस मी असं म्हणते की फक्त न्युमरॉलॉजी नाही बघायची आहे, त्यावेळेस तुम्हाला कुंडली बघायचीच आहे. इनफॅक्ट मी तर म्हणेल सिग्नेचर बघायला पाहिजे. 2025 पेक्षा बेस्ट आहे 2026. का तर 1 येतो आहे आणि 1 म्हणजे राजा आहे. सगळ्यांना राजा बनवण्याचा प्रयत्न असणारच आहे 2026 मध्ये.